आपल्या पाठीमागं जवळपास 70 पेक्षा जास्त या गीर व्हरायटीच्या गायी आहेत. परभणी जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील सर्वात मोठं गीर गायीचं संगोपन आज आपण पाहत आहोत. आपल्यासोबत आधुनिक शेतकरी डॉक्टर खापरे सर आहेत. सर, या चॅनलमध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपला थोडक्यामध्ये परिचय सांगा सर. मी डॉक्टर सुरेश उद्धवराव खापरे. माझं नांदेडला BMS झालेलं आहे. मी इथं जवळच बोरी म्हणून गाव आहे, तिथं 27 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय. आणि जवळपास तेव्हापासूनच मी देशी गोवंश सांभाळत आहे. परंतु गाव कोणतं येते आपलं? हे बोरी, बोरी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. परभणी. तर बोरी गावामध्ये हे आता पूर्ण गीर व्हरायटी आहेत. सगळ्याची क्वालिटी आपण बघू शकतात आणि सरांना प्रचंड आवड असल्यामुळं आज एवढी संख्या. आणि पाठीमागे एकदा दाखवा की खूप आधुनिक पद्धतीनं पलीकडच्या साईडला सुद्धा गायी आहेत, त्या ठिकाणी वासरे आहेत. सरांकडून आपण या व्हरायटीची संपूर्ण माहिती पाहत आहोत. सर, केव्हापासून सुरुवात केली आपण? मी गीर जवळपास 7 वर्षापासून चालू केले. 7 वर्षापासून. आता भारतामध्ये विविध व्हरायटी आहेत, पण आपण गीरच कशाबद्दल, म्हणजे काय निवड करण्यामागं कारण? गीर आपल्या बाजूच्या गुजरात मधली आहे आणि आमच्या महाराष्ट्रात बरेच गीर तिकडच्या लोकांचे कळप आहेत. बरं. गीर जात म्हणून एक दुधाळ देशी गोवंश कोणता आहे त्याच्यावर मी जवळपास 1-2 वर्ष सर्च केला. 2 वर्ष. त्याच्यामध्ये मग कॉंक्रेज, सहीवाल, गीर या ज्या 4-5 जाती आहेत त्यापैकी हे म्हणजे आपल्या भागामध्ये गीर सूट होते असं एक निदर्शनास आलं. म्हणजे 2 वर्ष माहिती आणि सगळं संशोधन केल्यानंतर ही व्हरायटी निवडलेली. आज जवळपास किती गायी आहेत सर आपल्याजवळ? आज माझ्याकडे 70 गायी आहेत. 70 गायी आहेत. आणि जास्तीत जास्त एक गाय किती दूध देऊ शकते? 16 लिटर पर्यंत दूध दिले गाय एका टाइमला? 2 टायमाचा. एका टायमाला 8 लिटर. बघा, गीर ही व्हरायटी मराठवाड्यामध्ये सूट होणारी आहे, गुजरात राज्यातील आहे. एका टायमाला जास्तीत जास्त 8 लिटर, 2 टायमाचं 16 लिटर सरांनी दुधाचं संकलन केलेलं आहे. आता किती निघतंय सर दूध आपल्या सर्व गायींचं? एक 100 लिटर निघते. काय म्हणतात, दररोज 100 लिटर? एक टाइम का 2 टायमाचा? 2 टायमाचा. एका टायमाला 50 लिटर. आणि सरासरी काय भाव मिळतो सर सध्या? एक 70 रुपये लिटर देतो आम्ही बोरीला. गीर गायीचं? बापरे, चांगला भाव आहे मग इकडं. या आपण इकडे थांबूया. बघा, 70 रुपये लिटरनं या गाईचं दूध विक्री होतंय. जवळपास खूप जास्त भाव आहे. जर्सीपेक्षा ह्या दुधाला भाव जास्त आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकतात की बंदिस्त आणि हे अर्ध बंदिस्त ह्या दोन्ही पद्धतीने काय केलेलं आहे, शेड बनवलेलं आहे. सुरुवातीला किती गायी घेतल्या होत्या सर? मी 12 गायी आणि इकडे आपण एक वळू आणला होता. 12 गायी आणि एक वळू आणला होता. आणि नंतर मग यांच्यापासूनच सगळे ब्रीडिंग तयार केली का काही विकत घेतले? 7 वर्षामध्ये. जो ब्राझीलला अर्जुन गेला होता, अर्जुन नंदी, आपण युट्यूब वर जर सर्च केलं अर्जुन नंदी, त्या अर्जुन नंदीचा नातू माझ्याकडे तो. बर. हा मध्ये. तो ब्रीडिंग बुल म्हणून मी चॉईस केला. बर. आणि जवळपास आता हे 30-40 त्याच्याच कालवडी, त्याच्याच ब्रीडिंगचे आलेले आहेत. आणि आता ह्या 7 वर्षाच्या प्रवासामध्ये तुम्हाला असं गायीचं आरोग्याबद्दल जर काही समजा नुकसान वगैरे झालेलं आहे का? काहीच नाही. म्हणजे मरण म्हणा किंवा देशी गाय कोणतीही असो मग ती, आपल्या देशी गायीमध्ये प्रतिकार शक्ती एवढी जबरदस्त आहे की म्हणजे आम्हाला म्हणजे डॉक्टर सुद्धा लागत नाही काही. फक्त मी म्हणजे डिवर्मिंग आणि लसीकरण ह्या 2 गोष्टीचं काळजी घेणं, पालन करतो. लसीकरण किती दिवसांना म्हणजे करणं आवश्यक आहे किंवा कसं असतं त्याच्याबद्दल? लसीकरण मध्ये आता हे लंपी, हे खुरीचं आहे किंवा HSBQ, हे 2-3 लस आम्ही कंपल्सरी महिन्यामधून एकदा द्यावं लागतं? नाही, वर्षातून शेड्यूल असते त्याचं. बर. लंपीची वर्षातून एकदा, HSBQ वर्षातून एकदा, आणि पायखुरीतून खुरीची वर्षातून 2दा. पण पाठीमागं बघत आहात खूप मोठं शेड आहे. सर, किती बाय कितीचं शेड आहे हे सगळं? हे 130 बाय 130. 130 लांबी आणि रुंदी पण 130. आणि जो निवारा आहे तो मुख्य किती आहे? तो असा 130 बाय 30 आहे. आतमध्ये पण पत्र्याचं 130 अंतर? 30 आहे आणि असं 130 आहे. बर. आणि इथून हे 50 फूट ओपन स्पेस. 50 फूट आहे. ठीक आहे. तर बघा, उन्हासाठी किंवा जनावरांना फिरण्यासाठी हा मोकळा पेस ठेवलेला आहे. तिथं पाण्यासाठी हौद केलेले आहेत. आणि इकडे पावसामध्ये किंवा उन्हासाठी निवारा जो म्हणतो ते 130 फुटाचा आहे. खाली काय केलेली, गच्ची केलेली का काय केलेली? गच्ची फक्त त्यामध्ये मध्ये आहे. इथं काय. ठीक आहे. आणि दोन्ही बाजूना गव्हाणे आहे, ते आपण बघणारच आहोत.
तर आता या काय गायची किंमत किंवा एका वर्षाला किंवा कसं किती दिवसाला एक गाय विक्रीला येते किंवा कसं असतं ते किंमत जास्तीत जास्त कमी पासून ते जास्त किती जाते? एक 60-70 हजारापासून 1.5-2 लाखापर्यंत किंमत आहे याची. 60-70 हजारापासून दीड 2 लाखापर्यंत. लाखापर्यंत. आणि किती वर्षाचं वय असतं जनावराचं? ही 2 वर्षाला माझावी ती. 2. 2 वर्षाला. तर आपण विक्री करत असताना 2 वर्षाच्या पुढेच विकतात का? का हो. तसं काय नाही? नाही आतापर्यंत तर मी गाय म्हणजे विकलीच नाही. बरं. म्हणजे वळूच माझा जो विकली उद्देश होता की 60-70 गायी आपल्याला लागणारच आहे. हां. आणि दुधाला जो भाव आहे तो डेअरीला येतो का असं कसं नाही, विक्री नाही. होती? हां, प्रायव्हेट. प्रायव्हेट हो. विक्री. एवढं विक्री करण्यासाठी आपल्याला शक्यतोवर आम्ही शहरात तूप देतो जास्त. तूपच का? तूप तयार करतो. बरं. आणि एक तुपाचा काय ₹2,500 लिटरनं तूप जाते आमचं. लिटरवर विकतात, हो. किलोवर नाही? नाही. ₹2,500 लिटर गीर गाईचं प्युअर हे तूप विकलं जातंय हां. आणि दुधाला जवळपास ₹70 लिटर भाव येते. 70. आणि हे सगळी विक्री स्वतः कस्टमर येतात का आपण सेल नाही, करतोय नाही स्वतः. शहरामध्ये? हो. आपल्या गावातच का कुठं जिल्ह्याच्या गावातच, ठिकाणी? गावातच, गावात. पूर्ण दूध गावातच हं, विकतंय. हं, हं, हं. तूप मग आता जसं पाहिजे तसं घेऊन तसं जातो. कस्टमरला हो. ठीक आहे. आणि आता ह्या गाईचे समजा वाढ करत असताना पूर्ण गिरचे 70 गायी आहेत. हं. मग एक गाय जे वासराचा असतो वर्षभरामध्ये, हो. तर जास्तीत जास्त कसा आहे त्याचा कालावधी किंवा काय? साधारणतः एका वर्षाला एक वेत होते हां, गायचं. एक होते. आणि मग एक गाय समजा तिच्या कारवडी याच्यामध्ये जास्त होतात का नर वर्षातून जास्त? 2 2.5-3 महिने हं, हं. दूध बंद होते. 2.5-3 महिने बंद बाकी होत मग 10 महिने 9 महिने दूध दूध देतात गाई. चालू राहते. मग ह्या काढण्यासाठी मशीन वगैरे काही आहे का नाही, नाही? नाही. हां, हातानंच. आता बरं. आणि माझा म्हणजे मूळ उद्देश मूळ काय आहे, उद्देश की गाय तयार करणे. आता ही हं, कालवड हं, आहे. हं, हं. ही 1-1 वर्षाच्या कालवडी आपण आहेत. जवळ येऊन कॅमेरामॅन दाखवा इथं. ही 1 आता वर्षाची हे आहे. 1 वर्षाची कालवड आहे. ठीक आहे. बघा ही एक गाय 1 वर्षाची आहे आणि हे सुद्धा कारवड जे आहे ते 1 ही वर्षाची 1-1 वर्षाची आहे. कालवडी आहेत ह्या. हां. बघा तर खूप ह्यांना चांगली म्हणजे व्हरायटी आहे. आणि जास्तीत जास्त ही गीर व्हरायटी आपल्या इकडं काही कमी संख्यामध्ये आहे, पण या ठिकाणी सर्वात जास्त संख्या हं. हे सरांनी काय केलेली आहे, सांभाळलेली आहे. आणि याची मागणी पण लोकल जे आहेत शेतकरी ते हो. आपल्यासाठी विक्रीसाठी घेऊन जात असतील, हो, हो. की हे आम्हाला द्या हं. गीरचं तसं आता इथून पुढे द्यायला सुरू चालू केले मी केलंय का? 1-2 गाय असे. बरं. काय वाटतंय तुम्हाला आपलं जर्सी गाय आहे, म्हैस पालन आहे, याच्या तुलनेमध्ये तुम्हाला परवडते का हे गीर गाय पालन? 100% परवडतंय. माझा उद्देशच तो आहे, हं, की हं, हं. मला हेच सिद्ध करायचं, की आज हं, काय झालं, की हं. आपले जे दुग्ध व्यावसायिक आहेत, हं, हं, हं. त्यांच्या गोठ्यात एक तर एच-एफ आहे हो, एच-एफ गाय आहे. किंवा मग म्हशी आहेत. हं, हं, हं. आणि म्हशीचं आजकाल कशा पद्धतीनं ते संगोपन करतात. हं, हं, हं. त्यांच्याकडे वासरं आहेत का? हं, 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 ते हं. डायरेक्ट म्हणजे इंजेक्शन देऊन दूध हं, हं. काढतात बऱ्याच हं, हं. ठिकाणी. हं, हं, तर हं. ते जे आहे आरोग्याला आज आता घातक आहे. म्हणजे आरोग्याला घातक दूध आहे ते. बरोबर आहे. तर म्हणजे आपलं देशी वंश टिकला पाहिजे आणि हां. त्याचं जास्तीत जास्त दूध वाढलं पाहिजे असं देशी आपली गोवंश संकल्पना आहे. दुधासाठी हं, देशी हं. गोवंश हा सर्वोत्तम पर्याय आहे, बरोबर आहे. आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा. आरोग्याच्या दृष्टीने. आणि भाव पण आपल्याला चांगला मिळत आहे. हो, हो. तर 100%. इतर शेतकऱ्यांनी गीर गाई पालन केलं पाहिजे का? काय आपला 100% अनुभव आहे? केलं पाहिजे. हं, 100% केलं पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याकडे एक गाय जर असेल, हं, हं, तर साधारण 10-12 लिटर जरी दूध दिलं, तर हं. त्याचा पूर्ण म्हणजे तो जो खर्च वरचा निघून खर्च जातो. आहे, तो सगळा हं, हं. निघून जाईल. बरोबर आहे. आणि त्याच्या शेतीला शेणखत आहे, गोमूत्र आहे, हं, हं. वासरं होतात. बरोबर आहे. आता जे आपण दूध काढतात ते आपण म्हणलात, की कमीच दूध काढतात. वासरांसाठी जास्त हो, ठेवतात. हो. नाही कालवड झाल्यानंतर हं, मी जवळपास 3 सड कालवडीला आणि 1 हं. सडाचं दूध काढतो. काय म्हणतात? फक्त एकच हो, सर. एकच सड. आणि साधारणतः 8-10 लिटर दूध वासरू पितंय आमचं. 8-10 लिटर. हो. बघा वासरांसाठी एवढं दूध सोडणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आता आपण पाठीमागे बघू शकता चाऱ्यासाठी सरांनी मुरघास बनवलेला आहे. मुरघास बनवतो. तर या ठिकाणी बॅग आहेत. त्यानंतर इकडच्या बाजूला सुद्धा आणखीन बॅग आहेत. तर चारा व्यवस्थापन करण्यासाठी कसं आहे सर मुरघास बनवणं किंवा ओला चारा, कोरडा अ, चारा? आता माझ्याकडं म्हणजे मक्का पेरतो आम्ही. हं, हं, हं. त्याचा मुरघास तयार करतो. हं, हं. ज्वारी असती. हं. ज्वारीचा आता तिथं ते भुसा पूर्ण तयार केलेला आहे. हं, हं, हं. सोयाबीनचं गुळी आम्ही जमा करतो. सोयाबीनचं खातात का गोळी? हो, हो. वाह! आणि त्याचं काय विकत वगैरे घेतात का असंच जमा हो, करतात? विकत हं, घेतो हं, हं. किंवा मग असं बरं ठीक आहे. शेतातलं दुसऱ्या आपल्या. शेतकऱ्याकडून हो, पण हो, घेतात. हो. बघा सोयाबीनचं भुसकट किंवा गुळी ज्याला म्हणतात ते सुद्धा ह्या गायी खातात. चण्याचं भुसकट. चण्याचं पण खातात. हं. ठीक आहे. तर मुरघास आपण स्वतः बनवतात का इथं? स्वतः बनवतो. त्याची काय कुट्टी मशीन वगैरे आणली का? नाही मी हं. एक जालन्याकडचे माणसं आहेत. हं, हं, हं. ते येऊन 4-5 दिवसात करून देतात करून सगळं. जातात. हो. किती एकरचं बनवतात ते? 3-4 एकरचं बनवलं होतं आम्ही. हं. 3 एकरमध्ये मला 100 टन झाला मुरघास. बापरे! हं. 3 एकरमध्ये 100 टन. 100 टन. हो. किती बॅग निघाल्या तसं एक अंदाजा? 70 बॅग, 70 बॅग. 70-80 बॅग.
आणि एक बॅग किती किलोची असते? एक 1500 1.5 टनची. हा 1.5 टनची एक बॅग असते. आणि 4 एकर त्याच्यामध्ये काय काय मिक्स केले? काहीच नाही. ज्वारी म्हणा किंवा नाही, मका, नाही, हा काहीच कशाचं फक्त बनवलं ते? मका. प्युअर मका. प्युअर मका. आता त्याची जी लाईफ आहे ती 1 वर्षभर टिकते का 1.5 वर्ष? हो, 1-2 वर्ष टिकते ते. काही बर problem नाही. बर. मग ह्या चाऱ्याच्या तुलनेमध्ये मुरघास परवडतो का? मुरघास सगळ्यात सर्वोत्तम पर्याय आहे. कारण काय हम्म, की हम्म, इमर्जन्सी समजा आता पाऊस आहे किंवा हम्म, 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 हे टाकायला हम्म, सोपं. हम्म. तर त्याच्यासोबत आपण फक्त तुम्ही पाठीमागच्या बाजूला थोडस त्या बॅगेपाशी जाऊन बघूया की कशा पद्धतीने या बॅग बनवलेल्या आहेत. सरांनी सांगितलं की जवळपास किती 70 बॅग का सर? 70. हा. तर या ठिकाणी भरपूर ह्या बॅग आहेत आणि सरांनी सांगितलं 1.5-2 वर्ष इमर्जन्सी पद्धतीने आपल्याला हा चारा टिकून राहतो जनावरांसाठी आणि पौष्टिक असतो हा. पौष्टिक आहे. तर हे म्हणजे जी चिकातली मका आहे हा 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 त्याच्यापासून तयार केलेला आहे. 4 एकरचा हा पूर्ण 3 एकर. 3 एकरचा पूर्ण मुरघास बनवलेला आहे. पाठीमागं सुद्धा दाखवू शकतात की आपण. आणि एक ते जे मशीन आहे त्याचा काय असतो किराया किंवा कसं तुम्हाला म्हणजे बनवून देतात ते? जवळपास ते एक अंदाजा त्यांचा सरासरी खर्च ते 3000 रुपये ट्रॅक्टर असं असतं का? हा. तर मोठी मशीन असेल ती. मोठी मशीन. ठीक आहे. तर इतर शेतकरी मुरघासकडे तेवढं लक्ष देत नाहीत किंवा वळत नाहीत, तर हा. काय बेनिफिट भेटतो का वल्ल्या चाऱ्यापेक्षा याचा? हो, 100%. कारण आता आपल्याकडे कसं आता हे कोरडवाहू जमीन असेल हम्म, तर हम्म, हम्म. 12 महिने ओला चारा हम्म. थोडासा अवघड जाते. बरोबर आहे. हे मुरघास आपण जर बनवला तर 12 महिने आपल्याला तो कामाला येतो. बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण आता मधल्या बाजूनं शेडची हा हा त्याच. तर या ठिकाणी बघा सरांकडे चाऱ्यासाठी गजरा गवत आहे. ज्याला आपण नेपियर पण म्हणतो, व्हरायटी आहे. त्यानंतर दुसरं इथं दशरथ घास आहे. असे हा ओल्या चाऱ्यासाठी सरांनी हे व्यवस्थापन केलेलं. किती सर ओला चारा सध्या आपल्याकडे? माझ्याकडे आता 2 एकर नेपियर आहे. 2 एकर 4G नेपियर. आणि दुसरं मका वगैरे मका सध्या सध्या नाही नाही मका. का? कडवळ वगैरे काही तसं? हो, कडवळ आहे. तर ओला चारा आहे, मुरघास आहे. त्यानंतर आता आपण शेडमध्ये शेडची रचना पाहू.